नमस्कार. इग्नाइट अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. नुकताच कृषी सेवकचा पेपर हा पार पडलेला आहे आणि काही विद्यार्थी पेपर देऊन बाहेर येत आहेत. आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया. सर नमस्कार, काय नाव आपलं? भगवान मनोहर पाटील. भगवान सर, कसा होता आजचा पेपर, काय सांगाल? थोडा हार्ड होता. पेपर हार्ड होता. बरं, साधारणतः मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, गणित बुद्धिमत्ता, GS कसे वाटलं? थोडं ॲग्रिकल्चरचेच थोडे प्रश्न कठीण होते. बरं, डिप्लोम्यावरचे जास्त नव्हतेच. म्हणजे ॲग्रिकल्चरचे प्रश्न कठीण होते. बाकीचा जो जनरल पार्ट आहे तो कसा होता? जनरल पार्ट तो पण थोडा डीपच होता. बरं, तुम्हाला वेळ पुरला पेपरला? नाही, रिझनिंगला वेळ नाही बोलला. चला, थँक्यू सर. मॅडम नमस्कार, काय नाव आपलं? अर्चना विलास पाटील. अर्चना मॅडम, पेपर देऊन आला तुम्ही, काय वाटतं कसा होता आजचा पेपर? हार्ड होता पेपर. अच्छा, पेपर हार्ड होता. साधारणतः आपण ज्या पुस्तकातनं अभ्यास करतो, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, गणित बुद्धिमत्ता, साधारणतः त्याच पुस्तकातले प्रश्न होते सगळे? नाही अच्छा नाही होता. अच्छा, म्हणजे एकूण किती प्रश्न तुम्ही सोडवले? मी एकूण 70-75 सोडवली असतील. बरं, म्हणजे एकंदरीत तुमचं असं म्हणणं आहे की पेपर तुम्हाला अवघड गेला? हो. बरं, चला, इग्नाइट अकॅडमीकडून तुम्हाला शुभेच्छा आहेत. थँक्यू. तर सर नमस्कार, काय नाव आपलं? माझं नाव अमोल वागचौरे. अमोल सर, बऱ्याच मुलांची प्रतिक्रिया अशी आहे की आजचा पेपर थोडा अवघड होता, काय सांगाल, पेपर कसा होता? हो, पेपर निश्चितच अवघड होता. त्यामध्ये कृषीचे जे प्रश्न होते ते खूप अवघड होते आणि जो इंग्लिशचा जो होता, इंग्लिशचे जो प्रश्न होते ते पण पॅराग्राफवर डिपेंड होते सगळे, म्हणजे वाचल्याशिवाय पर्याय नव्हता. ॲक्च्युली वेळ कमी पडला, तेवढ्या वेळेमध्ये सर्व प्रश्न झाले नाही. बऱ्याच विद्यार्थ्यांचे प्रश्न राहून गेले, त्यातल्या त्यात माझाही पण राहून गेला. कृषी घटकावर काय सांगाल? कृषी घटकावर कसे प्रश्न होते? कृषी घटनावरती टफ प्रश्न होते विचारलेले. त्यांनी जे प्रश्न होते ते अवघडच होते. कृषी घटकाचे प्रश्न क्वालिफिकेशन दिलं होतं ना, त्या क्वालिफिकेशनच्या हिशोबाने ते हार्ड होते. आपलं याच्यावर दिलं होतं, डिप्लोमा आणि डिग्री याच्यावर दिलं होतं, पण ते हार्ड खूप होते ते प्रश्न. एकंदरीत पेपरचं स्वरूप हार्ड होतं असं तुम्ही म्हणाल? हो, भरपूर हार्ड होतं. भरपूर हार्ड. मराठी व्याकरण, गणित बुद्धिमत्ता कसं होतं? खूप हार्ड होतं ते पण हार्ड होतं. खूप हार्ड होतं. मराठी व्याकरणाला आपण साधारणतः मोरा वाळंबे किंवा बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक वापरतो, त्यातलं काही नव्हतं आलं? नाही, त्यातला काहीच नाही त्यातलं काहीच नव्हतं. त्याच्यातलं काहीच नाही. जो अभ्यास आम्ही केला होता त्यातलं काहीच आलेलं नाही. बरं, म्हणजे एकंदरीत पेपर अवघड होता आणि तुम्हाला वेळ नाही पुरला? हो, वेळ नाही पुरला. आणि बाकी मध्ये पेपर एकदम व्यवस्थित घेतात सगळं काय? हो, पेपर घेतात व्यवस्थित. सिक्युरिटी आणि बाकी सर्व गोष्टी व्यवस्थित. चला, परंतु प्रश्न जे आहे ना आपले त्या वाचायला वेळ द्यायला वाचण्यासाठी वेळ जास्त जातो. त्याच्यामुळे वेळ जो आहे, तर माझं एक म्हणणं आहे की जो वेळ 1 तास अजून वाढून द्यावा. 2 तासाऐवजी 3 तास करावा. 200 मार्काचा पेपर आहे, तर 2 तास वेळऐवजी 3 तास वेळ केलेलं फायदेशीर राहील. करणं गरजेचं आहे. हीच विनंती फक्त, बाकी काही नाही. चला, तुम्हा सगळ्यांना पुढील परीक्षेसाठी इग्नाइट अकॅडमीकडून शुभेच्छा. थँक्यू. चला, थँक्यू. आपल्यासोबत आणखी एक विद्यार्थिनी आहे, आपण त्यांना विचारूया. नमस्कार मॅडम, काय नाव आपलं? अलका रंगनाथ पवार. अलका मॅडम, पेपर देऊन तुम्ही आता नुकत्याच बाहेर आलाय, काय सांगाल कसा होता आजचा कृषी सेवकचा पेपर? सर, बाकीचं रिझनिंग ठीक होता. ॲग्रीचं थोडं हार्ड टू मिडियम लेवलचा होता सर. पेपर सोडवायला वेळ पुरला तुम्हाला? हो सर, पुरला. तुमचं म्हणणं आहे की ॲग्रीचे जे क्वेश्चन होते ते जरा हार्ड होते? हां, थोडेसे गोंधळात पाडणारे होते. बरं. आणि एकंदरीत मराठी व्याकरण कसं होतं, गणित बुद्धिमत्ता कसं होतं? मराठी व्याकरण, गणित बुद्धिमत्ता ठीक होतं. ठीक आहे, म्हणजे इझी होतं. हां, इझी होतं, एवढं काही हार्ड नव्हतं. बरं, म्हणजे एकंदरीत तुम्हाला पेपर कसा गेला, सोपा, अवघड की मध्यम? सर, असं काही सांगता येणार नाही, पण थोडासा मीडियम गेला. ताई, तुम्ही काय सांगाल कसा होता पेपर? थोडं कन्फ्युजन होत होतं, बाकी इझी होतं, बाकीचं काही नाही. तुम्हाला वेळ पुरला पेपर सोडवायला? थोडा कमी पडला वेळ. तुम्ही काय सांगाल, अवघड सेक्शन कुठलं होतं, सोपं काय होतं? अवघड सेक्शन तसं काही नाही. ॲग्रीचं जे आहे ते करंट असल्यामुळे थोडंसं अवघड गेलं. जो अभ्यास केला तो न्यायला वेगळाच आला. एकंदरीत पेपर सोडवायला वेळ पुरला तुम्हाला? वेळ थोडा कमी पडला मला. बरं, म्हणजे एकंदरीतच पेपरचं स्वरूप थोडंसं अवघड होत असतं तुम्हाला? मध्यम. तर तुम्हाला पुढच्या सगळ्या परीक्षेसाठी इग्नाइट अकॅडमीकडून शुभेच्छा. थँक्यू सर. थँक्यू सर. नमस्कार. आता नुकताच IBPSच्या माध्यमातून कृषी सेवक हा पेपर पार पडलेला आहे.
पेपर संपल्यानंतर आपण काही विद्यार्थ्यांच्या प्रातिनिधिक प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला की त्यांना आजचा हा पेपर कसा गेला. तर बहुतांशी विद्यार्थ्यांचं म्हणणं असं होतं की त्यांना आजचा जो पेपर आहे हा बऱ्यापैकी अवघड गेलेला आहे. त्यातल्या त्यात जे कृषी घटक होतं ते कृषी घटकातले जे प्रश्न आहेत ते विद्यार्थ्यांचं म्हणणं असं होतं की आम्ही जी पुस्तकं वाचली त्या पुस्तकाच्याही बाहेरचे प्रश्न होते. एकंदरीतच सर्व विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया घेतल्यानंतर एक गोष्ट या ठिकाणी मी सांगू शकतो की पेपरचं जे स्वरूप होतं आजचं हे बऱ्यापैकी मीडियम टू अवघड अशा स्वरूपाचं पेपर होता आजचा. आज पहिल्या शिफ्टचा पेपर झालेला आहे. आता थोड्या वेळात दुसऱ्या शिफ्टचा पेपर होईल, त्याचाही आपण ॲनालिसिस घेणार आहोत, विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत. तेव्हा अशाच प्रकारच्या नवीन नवीन माहिती जाणून घेण्यासाठी आजच इग्नाईट अकॅडमीच्या इग्नाईट ॲग्रिकॉस तसेच इग्नाईट MPSC सरळ सेवा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि अधिक माहितीसाठी इग्नाईट अकॅडमीचं ॲप्लिकेशन डाउनलोड करा. धन्यवाद.